जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये सांगून ठेवले होते. त्यांना माहीत होतं नथुरामांच्या आदर्श घेणारी पिल्लावळ येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. त्यांच्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणत होते, भगवे जरी श्वान सहज रंग त्याचा. म्हणजे भगव्या रंगाचा जर कुत्रा असाल तर तो ह्या धर्मातला संत किंवा साधू होऊ शकत नाही. ह्या देशाची वारकरी संप्रदाय हे हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. ह्या मनुवाद्यांनी ह्या देशातल्या 7 ते 8 विचारधारा ज्या ह्यांच्याशी विद्रोह करून ह्या देशामध्ये एक वेगळं वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यामध्ये बुद्ध झाला, त्याच्यामध्ये महावीर झाला, त्यामध्ये चार्वाक झाला, त्याच्यामध्ये बसवेश्वर कर्नाटकामध्ये झाले, त्याच्यामध्ये नानक, तिकडं शिखांचे गुरु, ह्या सगळ्या विचारधारेला कुठं ना कुठं हे भगदाड पाडत ती विचारधारा संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर आजपर्यंत ह्यांना चॅलेंज देत, ह्यांना तोडीस तोड देत वारकरी संप्रदाय जिवंत होता. आणि वारकरी संप्रदायामध्ये आता हे कॅन्सर घुसायला चालू केलेले आहे. त्याचंच उदाहरण म्हटलं तर तो महाराज नाही म्हणता येईल, नथुरामाचा तो शिष्य. त्याच्यासाठी संत तुकाराम महाराजचं अजून एक वाक्य खूप जबरदस्त आहे. ते तुम्ही ऐकला तर तुम्हाला जाणून येईल की संत तुकाराम महाराज किती द्रष्टे होते, किती विजनरी होते. त्यांनी सांगितलं होतं, टिळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू, दयाधर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू. कलियुगी घरोघरी संत झाले फार, विधभर पोटासाठी हिंडती दारोदार. म्हणजे विधभर पोटासाठी यांचा धर्म सोडला, यांनी यांची जी परंपरा होती ते सोडून दिले आणि हे राजकारण्यांच्या आणि त्या रेशीमबागेच्या आणि त्या नथुरामांच्या पायावरती लोटांगण घातलेलं आहे. आणि हे असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत की हे त्या वारकरी संप्रदायातून आलेले आहेत. वारकरी संप्रदायाचा आणि नथुरामी आणि रामदासी आणि तसंच त्या रेशीम बागेचा लांबपर्यंत संबंध आहे. हे तुकाराम महाराजांच्या पहिल्या अभंगामधून तुम्हाला समजून आलं असेल. भगवे जरी श्वान सहज रंग त्याचा.